मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ट्रॅफिक जॅमला सुरुवात झालेली आहे। मी सध्या विलेपार्ले परिसरामध्ये या ठिकाणची जर दृश्य पाहिली तर आपल्या लक्षात येईल की ट्रॅफिक जवळपास 15 ते 20 मिनिटं स्लो मूव्हिंग आहे आणि एक भला मोठा जो ट्रक आहे तो पुलाचे काही भाग घेऊन या ठिकाणाहून जात असल्यानं भल्या पहाटेच निघाला असल्यानं हे ट्रॅफिक जाम झाल्याची माहिती मिळते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आठवड्याचा पहिला दिवस आहे। जे चाकरमानी ते दिवाळीच्या सुट्टीनंतर आज पहिल्यांदाच कामानिमित्त घराबाहेर पडलेले आहेत आणि त्यांची आता वाहतूक कोंडीमध्ये अडकण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही आहे। ही दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय कशा पद्धतीचं सध्या वातावरण आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर ट्रॅफिक पूर्णपणे स्लो मूव्हिंग झालेला आहे आणि अंधेरीपासून कलिना सांताक्रूजच्या सिग्नलपर्यंत हे ट्रॅफिक स्लो मूव्हिंग असल्याचं बोललं जातं आहे। 15 ते 20 मिनिटं वाहतूक उशिरानं सुरू आहे। आज अमित शहा यांचा मुंबईमध्ये दौरासुद्धा आहे। मेरीटाईम वीकच्या उद्घाटनासाठी ते दाखल होत आहेत आणि त्यामुळे वाहतुकीमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे नागरिकांनी याची काळजी घेणं देखील तितकंच गरजेचं आहे, कारण वाहतूक कोंडीमध्ये ते सुद्धा फसू शकतात। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय कशा पद्धतीचं सध्या वातावरण मुंबईच्या अंधेरी आणि विलेपार्ले भागामध्ये आहे। ट्रॅफिक जे आहे ते पूर्णपणे स्लो मूव्हिंग झालेलं आहे। काही ठिकाणी ट्रॅफिक खोळंबल्याची जी चित्र आहे ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीतच मुंबईकरांनी याची दखल घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।